स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बार्टी सारथी महाज्योती या माध्यमातून घेण्यात आलेल्या जी काही परीक्षा आहे सीईटी आहे या संदर्भातील रिझल्ट लागणार असं आपल्याला 2 ते 3 दिवसापूर्वी माहीत झालेलं होतं आणि ते खुद्द सुनील वारे सर जे आहेत, जे महासंचालक आहे बार्टीचे, यांनी सांगितलं होतं. आणि त्या दिवसापासून विद्यार्थी चातकाची वाट बघत आहेत. आजपर्यंत आतापर्यंत सुद्धा तुम्ही सर्वजण वाट बघत आहात. विद्यार्थी मित्रांनो, कालचा दिवस संपूर्ण आपण वाट बघितली. सर्व ग्रुपला मेसेज आलेले आहेत. आपले स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंगचे 3 ग्रुप्स आहेत व्हॉट्सअपचे, त्यात 3 ते 4 हजार विद्यार्थी आहेत आणि इकडे टेलिग्रामला सुद्धा 2000 पेक्षा जास्त विद्यार्थी, म्हणजे 5 ते 7 हजार विद्यार्थी इकडे तिकडे मेसेज करतायत. त्यात आपले व्ह्यूज 20-20, 30-30 हजार व्ह्यूज आहेत आणि त्यातही विद्यार्थी कमेंट करत असतात, सर आज रिझल्ट लागेल का, आज रिझल्ट लागेल का. काही विद्यार्थी बार्टीला फोन सुद्धा केलेला आहे आणि मेसेज सुद्धा केलेला आहे. त्यांनी आज लावू असं म्हटलेलं आहे, परंतु आज 6:30 वाजत आहेत तरी रिझल्ट लागलेला नाही. म्हणजे बार्टीच्या माध्यमातून संपूर्ण प्रवर्गातील विद्यार्थ्यांवरती हा अन्याय होत आहे. विद्यार्थ्यांच्या या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ या बार्टीने लावलेला आहे हे आपल्याला दिसत आहे. त्याच्या पूर्वी एक व्हिडिओ बनवलेला होता मी आणि त्यात व्हिडिओमध्ये त्यांची प्रतिक्रिया होती. कोणाची प्रतिक्रिया होती? सुनील वारे सरांची प्रतिक्रिया होती. त्यात असं म्हटलेलं होतं की आचारसंहिता आणि शासनाला, आम्ही बार्टीच्या माध्यमातून शासनाला आम्ही विचारू रिझल्ट कधी टाकायचा, रिझल्ट लावू की नाही, असं त्यांनी म्हटलेलं होतं. त्यानंतर लोकसत्ताची पुन्हा एक दिव्य मराठीची बातमी आपल्याला दिसली आणि त्या माध्यमातून संपूर्ण युट्यूब चॅनलला किंवा इतर सर्व ठिकाणी आपल्याला ते दिसलं की मंगळवार आणि बुधवारी रिझल्ट लावणार आहोत. आणि आजच्या पेपरला अजून एक बार्टीच्या गोंधळाबाबत तुम्हाला मी अपडेट दिलेला आहे, जे सकाळचं अपडेट आहे. त्या 5 ते 6 हजार विद्यार्थ्यांनी तुम्ही तो व्हिडिओ बघितला आहे, ज्या फॉलोअर्स आहेत त्यांनी व्हिडिओ बघितलेला आहे. म्हणजे हे जे आपण कायमस्वरूपी अपडेट देतोय, म्हणजे अपडेट देणारा हा चुकीचा नाही, तर रिझल्ट लावणारे, ठरवणारे आणि बोलणारे लोक जे आहेत, म्हणजे कोण बार्टीचे महासंचालक आहेत, हे चुकीचे आहेत हे आपल्याला दिसत आहे. रिझल्ट लावायचा आहे तर दुपारी लावू शकता, सकाळी लावू शकता, तुम्ही रिझल्ट 10 नंतर लावू शकता, ऑफिशियल टायमिंग मध्ये लावू शकता. त्यात काय आहे? रिझल्ट जर तयार असेल तर लावायला पाहिजे विद्यार्थ्यांपर्यंत. ठीक आहे, डीव्ही तुम्ही लेट करा, बाकी सर्व गोष्टी लेट करा, पण विद्यार्थ्यांना समजेल की माझा रिझल्ट आलाय म्हणून. म्हणजे विद्यार्थी ते बघत आहेत, वाट बघत आहेत त्याची. यामुळे स्पर्धा परीक्षांवरती परिणाम होत आहे. पोलीस भरतीच्या जाहिरात आलेली आहे, पोलीस भरती जाहिरात येऊन विद्यार्थी अर्ज करत आहेत, परंतु आपण अजूनही रिझल्ट लावत नाहीत. आता आज रात्रभरात वाट बघावं लागेल आपल्याला, रिझल्ट लागते की नाही 12 पर्यंत. जर रिझल्ट नाही लागला तर विद्यार्थी मित्रांनो आशा सोडा की तो रिझल्ट कधी लागेल याचा विचारही करू नका. वेट अँड वॉचची भूमिकाही तुम्ही हे करू नका, कारण आता मग आपण सर्व विद्यार्थ्यांनी जे काही आहेत प्रवर्गातील विद्यार्थी त्या बार्टीच्या ऑफिस किंग्स गार्डन पुणे इथे काय आंदोलन करायचं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला आंदोलन केल्यानंतरच या शासनाला किंवा प्रशासनाला जागी. या सर्व बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत. म्हणून जे विद्यार्थी पुण्यामध्ये आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतोय की विद्यार्थी मित्रांनो, आपण उद्या जाऊन पुण्याला भेट द्या आणि त्या भेट दिल्यानंतर यामागची नेमकी कारणं काय हे शासनाच्या माध्यमातून समजून घेणं आणि त्या प्रशासनाच्या माध्यमातून म्हणजे वारे साहेबांच्या माध्यमातून समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हीच बोललेले होते, दिव्य मराठीने ही दिलेली बातमी होती, खरं काय खोटं काय हे तुम्हीच सांगा. आणि याच आशेवरती आम्ही विचार करत होतो, दिवसभर वाट बघत होतो की रिझल्ट लागेल का. दिवसातून कोणी 10 वेळा साईट चेक केली असेल, कोणी 20 वेळा साईट चेक केलेली असेल, पण रिझल्ट काही लागलेला नाही. म्हणजे यावरून आपल्याला दिसत आहे की आपल्या विद्यार्थ्यांशी शासनाला किंवा त्या बार्टीला काही देणं घेणं नाही. लोक निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. पण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या हिताच्या या सर्व गोष्टी करावं हे कोणत्याही पदाधिकाऱ्याला किंवा आमदार किंवा इतर यांनाही वाटत नाही, हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. कारण प्रशासनाची बाजू आहे, शासनाच्या माध्यमातून प्रशासनाला जर सांगितलं तर नक्कीच या सर्व गोष्टी होतं, पण अजूनपर्यंत काही होताना दिसत नाही. आणि हा खेळ त्या शिक्षणाच्या बाबतीत या सर्व गोष्टी होते हे आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून पुण्यातील विद्यार्थ्यांनी उद्या भेट द्या. आज रात्रीतून 8-9 वाजता 10 वाजता रिझल्ट नाही लागला तर समजून जायचं की आज रिझल्ट लागणार नाही आणि उद्या लागेल की नाही याची काही शाश्वती नाही. कारण आपण विश्वास होता आपल्याला, काल नाही लागला तर आज लागेल आणि आज विद्यार्थ्यांना रिझल्ट पाहता येईल, पण अजूनपर्यंत त्याचे काहीच सुखसुख आपल्यापर्यंत लागलेले नाही आणि साईटवरती काही दिसत नाही. विद्यार्थी मित्रांनो, हेच आपलं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.